नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज 27 जानेवारी 2026 आज तुरीच्या दरात पुन्हा एकदा झपाट्याने वाढ पाहायला मिळाली असून 8,340 रुपयाचा देवणी या ठिकाणी तुरीला दर मिळालेला आहे मित्रांनो। पण संपूर्ण महाराष्ट्रातच काय मिळत आहे सध्या सविस्तर बाजारभाव पहा मित्रांनो चॅनलच्या माध्यमातून। पहिलीच बाजार समिती आहे देवणी, पहा आवक आलेली आहे 27 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे 8,000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 8,170 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 8,340 रुपये। पुढील बाजार समिती आहे हादगाव तामसा, लाल तुरीला आवक आलेली आहे 25 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे 7,000 रुपये, सर्वसाधारण दर 7,500 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,800 रुपये। पुढील बाजार समिती बुलढाणा, तुरीला आवक आलेली आहे 300 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे 7,000 रुपये, सर्वसाधारण दर 7,350 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,700 रुपये। पुढील बाजार समिती जळकोट, लाल तुरीला आलेली आवक आलेली आहे 362 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 7,500 रुपये, सर्वसाधारण दर 7,651 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,800 रुपये। पुढील बाजार समिती लासलगाव निफाड, आवक आलेली आहे 2 क्विंटलची। कमीत कमी दर मिळालेला आहे 4,500 रुपये, सर्वसाधारण दरापेक्षा जास्तीत जास्त दर मिळाला 6,000 रुपये। पुढील बाजार समिती जळगाव, आवक आलेली आहे 226 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 8,200 रुपये, सर्वसाधारण दर 8,200 रुपये, तर जास्तीचा दर सुद्धा 8,200 रुपये जळगाव या ठिकाणी मिळालेला आहे मित्रांनो। पुढील बाजार समिती आहे बार्शी, आवक आलेली आहे तुरीला 1,728 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे 7,300 रुपये, सर्वसाधारण दर 7,450 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,650 रुपये। पुढील बाजार समिती आहे राहुरी बॉम्बेरी, आवक आलेली आहे 6 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 7,400 रुपये, सर्वसाधारण दर 7,472 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,560 रुपये। पुढील बाजार समिती पुसद या ठिकाणी तुरीला आवक आलेली आहे 370 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 7,350 रुपये, सर्वसाधारण दर 7,500 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,740 रुपये। पुढील बाजार समिती आहे पैठण, आवक आलेली आहे 67 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 7,100 रुपये, सर्वसाधारण दर 7,300 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,500 रुपये।